स्वामीवाणी भाग 25. आपले स्वामी बोलतात, अरे मी संन्यासी आहे. माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही. माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे. तुला जर काही हवे असेल तर ही माती घे आणि निघ हेतून. स्वामी लीला. एक तेलंग जातीचा ब्राह्मण द्रव्यप्राप्तीच्या इच्छा मनात बाळगून तीर्थयात्रा करत होता. त्यावर कर्ज झाले होते. कदाचित काही पूर्वजन्मीचे संचित प्रारब्ध असावे. पूर्वजन्मी काहीतरी पातक केले असावे आणि त्याचे क्षालन व्हावे ही धारणा धरून तो तीर्थयात्रा करत होता. तीर्थयात्रा करत करत तो अक्कलकोटमध्ये येतो. स्वामी अवतारी आहेत हे त्याला समजताच त्याच्या मनाला एक आधार येतो. माझी समस्या येथे नक्कीच दूर होणार हा विश्वास त्याला येतो. स्वामी भक्त हो, अनन्य भाव हृदयात ठेवून तो स्वामींच्या समोर दर्शनासाठी हात जोडून उभा राहतो. स्वामींची आजानुबाहू दिव्य मूर्ती बघून तो क्षणभर स्तब्ध होतो. त्याला काय करावे हे सुचतच नाही. हृदयात फक्त आनंद 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 अनुभवत होता. त्याच वेळेला स्वामी त्याकडे बघतात आणि बोलतात, काय रे ब्राह्मणा, काय इच्छा आहे तुझी? काय पाहिजे आहे तुला? बोल, निशंक होऊन बोल. स्वामींचे हे वाक्य ऐकताच त्याला खूप आधार आला आणि तो बोलला, हे परब्रह्मा, खूप पैशाची अडचण आहे. खूप कर्ज झालेले आहे. कृपा करून आपण मला कर्जमुक्त करा, ही विनंती. ब्राह्मणाने असे बोलताच स्वामी हसले आणि त्याला बोलले, अरे मी संन्यासी आहे. माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही. माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे. तुला जर काही हवे असेल तर ही माती घे आणि निघ हेतून. माती बोलताच ब्राह्मणाला जरा वेगळेच वाटले. तो धीट होऊन स्वामींना बोलला, पण स्वामीराया, मी ही माती घेऊन काय करू? स्वामींना असा प्रतिप्रश्न करताच स्वामी जरा वरच्या स्वरात त्याकडे बघून बोलले, माती घेऊन काय करू असे म्हणतोस? तुला माती घ्यायची असेल तर घे, नाहीतर चालता हो येथून. निकल जाओ यहाँ से. एक क्षणभर थांबू नकोस. स्वामी भक्त हो, आता ब्राह्मणाचा नाईलाज होता. पण त्याला आतून इतके मात्र वाटत होते की स्वामी आपणास कर्जमुक्तीचा काहीतरी संकेत देत आहेत. कदाचित ह्या मातीची मूर्ती करून ह्याची उपासना कर, असाही स्वामी संकेत असेल, असे तो मनोमन समजून पुढे गेला आणि बाजूलाच असलेले मातीचे ढेकूळ झोळीत टाकले आणि स्वामींचे दर्शन घेऊन मार्गस्थ झाला. स्वामी भक्त हो, ब्राह्मण पुढे चालत असताना अचानक त्याचे लक्ष त्याच्या झोळीकडे गेले. त्याला त्याची झोळी जड वाटू लागली. त्याला काहीच समजत नव्हते. तेव्हा तो एका मंदिरात थांबला आणि त्याने कुतूहलाने झोळी उघडून बघितली तर, स्वामी भक्त हो, आश्चर्य घडले. स्वामींनी दिलेल्या मातीची चांदी झाली. स्वामींनी दिलेल्या मातीची चांदी झाली. आहाहा, स्वामी राया, अरे तुझ्या लीला तुलाच ठाऊन. स्वामी भक्त हो, त्या ब्राह्मणाच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा सुरू होत्या, अखंड अश्रुधारा सुरू होत्या. पुढे तो ब्राह्मण नेहमी अक्कलकोट येथे येत. स्वामी सानिध्यात राहून आपले प्रामाणिक कष्ट, मेहनत ह्याचे धडे घेत. मिळालेल्या चांदीचा उपयोग करून नव्या जोमाने नवीन उद्योग सुरू करून स्वामींनी त्याला पुन्हा नव्या जोमाने उभे केले आणि पैशाच्या कर्जातून मुक्त कायमचा झाला. बोला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म स्वामी महाराज की जय. स्वामी बोध. स्वामी भक्त हो, जसे वरील लीलेत त्या ब्राह्मणाला स्वामींनी प्रसाद म्हणून माती दिली, तसे आज स्वामींनी आपणास प्रसाद म्हणून त्यांचे नाम दिले आहे. स्वामी भक्तीची भावना दिली आहे. स्वामी भक्त हो, त्या मातीची चांदी होऊ शकते, तर विचार करा की आपल्या स्वामी भक्तीच्या प्रसादाचे फळ हे कसे असेल. कदाचित ह्याची कल्पना पण नाही करू शकणार. म्हणून जाता जाता आपणास हीच विनंती की जीवनात कितीही संकटे येऊ द्या, हा विश्वास ठेवा की स्वामींनी आपल्याला आगाऊपणे त्याच्या भक्तीचा, नामाचा प्रसाद देऊन कृपा केलेली आहे. त्यामुळे हे तात्पुरते आहे असा मनात विश्वास ठेवा आणि आपल्या भक्तीत, नामात निरंतरता ठेवा. थँक्स अ लॉट स्वामी.